अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घराला लागलेले दोष किंवा घरातील वादविवाद कटकटी तर या बाबत ज्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेल्या सेवा आहेत किंवा तोडगे आहेत, तर या सेवेचे उपाय तोडगे आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत। तर त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। तर बघा, बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या घराला लागलेल्या दोषामुळे आपल्या घरात सतत वादविवाद कटकटी भांडणं तणणं, नवरा बायकोमधील वादविवाद असो, सासू सुनामधले वादविवाद असो, मुलं आई वडील समजा मुलगा किंवा वडील याच्यामध्ये वादविवाद असो, असे बरेच असंख्य ज्या काही अडचणी असतात समस्या असतात तर त्या आपल्या घरामध्ये सतत होत असतात। आणि मग यातून बाहेर निघण्यासाठी याच्यातून मार्ग काढण्यासाठी आपण बरेचसे उपाय करत असतो, सेवा करत असतो। पण जर तुम्ही या केंद्रामध्ये सांगितलेल्या दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये सांगितलेल्या काही सेवा उपाय जर तुम्ही घरामध्ये केल्या, दररोज करणं शक्य होत नसेल तर शुक्रवारी किंवा गुरुवारी किंवा अमावस्या पौर्णिमेला सुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता। तर ते उपाय कोणते आहेत तर ते आज आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, सगळ्यात आधी ज्या घरात स्वामी महाराजांचं दत्त महाराजांचं स्थान आहे तर त्या घरामध्ये ज्या काही अडचणी जे काही संकट येतात तर ते संकट म्हणजे बघा, आता असं की स्वामी महाराजांचा फोटो आपल्या घरात असेल किंवा आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांची सेवा करत असाल तर असं नाही की आपल्यावर कोणतंच संकट येणार नाही। संकट येतात, अडचणी येतात, पण त्याची तीव्रताही कमी असते। कारण आपल्या जे नशिबात आपले भोग आहेत, जे कर्म आहेत तर ते आपल्याला भोगूनच संपवावे लागत असतात। पण त्याची तीव्रता स्वामी महाराजांच्या कृपेने दत्त महाराजांच्या कृपेने ही कमी होते। आणि जे काही आयुष्यात संकट अडचणी आहेत तर ते तर येतच राहणार आणि त्याच्याशी सामना करण्याची ताकद ही आपल्याला स्वामी महाराजांमुळे येत असते। आणि जर तुम्ही घरामध्ये जर हे लहान सहान जर उपाय करून पाहिले तर बघा, तुमच्या घरामध्ये खूप छान असा अनुभव, खूप छान असा फरक तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाणून येईल। तुम्हाला काय करायचं आहे, दररोज सकाळी उठल्या ज्यावेळेस आपण घरातील जे काही पारुसं काढतो, झाडझूड करतो, त्यावेळेस तुम्हाला हे सर्व काही झाल्यानंतर आपल्या उंबऱ्यावर सर्वात आधी उठल्या आपल्या उंबऱ्यावर पाणी शिंपडायचं आहे। म्हणजे जेणेकरून जे काही आपल्या घरामध्ये दिवसभर जी काही निगेटिव्हिटी आलेली असते, नकारात्मकता आलेली असते तर ती आपल्या उंबऱ्यावर येऊन उभा राहिलेली असते। तर ती आपण सकाळी जर पाणी शिंपडलं तर ती नकारात्मकता जी आहे, निगेटिव्हिटी आहे तर ती आपल्या घरातून निघून जाण्यास मदत होते। नंतर मग आंघोळ झाल्यानंतर उंबऱ्याला स्वच्छ असं हळदीचं लेपन द्यायचं आहे। बघा, हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र टाकून हळदीला आपल्याला लेपन द्यायचं आहे। हळदीचं लेपन का देतात तर हे तर माहीतच आहे आपल्याला, कारण हळदीचं लेपन दिल्यानंतर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते, लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर राहते। पण त्याचबरोबर हळदीचं लेपन गुरुवारी शुक्रवारी किंवा अमावस्या पौर्णिमेला आवर्जून द्यायचं आहे। कारण त्यानं काय होतं की आपल्या घरातील जी काही बाहेरील बाधा आहे, जे काही घराला लागलेले दोष आहे, जे काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आपल्या घरामध्ये आहे तर ती बाहेर जाण्यास मदत होते। आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माताचा वास सदैव आपल्या घरामध्ये राहतो। लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आकर्षित होते। ज्यावेळेस मुख्य दरवाजा आपला सुशोभित असतो त्यावेळेस लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेशही करते। त्याच्यामुळे घरातील वातावरण हे नेहमी प्रसन्न आनंदमय आणि एकदम शुभ असं घर आपलं राहत असतं। त्याचबरोबर घरामध्ये ज्यावेळेस आपण स्वामी महाराजांची सेवा करतो, आवर्जून घरामध्ये स्वामी महाराजांची सेवा करायलाच हवी। दररोज 3 अध्याय वाचा, स्वामी महाराजांचा जप करा, तारक मंत्र लावून द्या। मग हे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला सुद्धा तारक मंत्र, त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम, कालभैरव अष्टक हे जे काही मंत्र आहेत किंवा लक्ष्मी मातेचे जे मंत्र आहेत तर ते दररोज आपल्या घरामध्ये त्याचं पठण झालं पाहिजे। किंवा तुम्हाला जर वाचायला म्हणजे पोथी असेल तर
वाचणं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते सुद्धा दररोज तुमच्या घरामध्ये जे काही ग्रंथ आहे तर ते ग्रंथाचं तुम्ही पठण करू शकतात. स्वामी महाराजांचा 11 माळी जप करू शकतात, तारक मंत्र म्हणू शकतात. याने पण घरामध्ये खूप असं छान वातावरण निर्माण होतं. त्याचबरोबर घरातील निगेटिव्हिटी दूर होते, घरात सकारात्मकता पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये पसरते आणि त्याच्यामुळे आपल्या घरात आनंदमय वातावरण राहतं आणि घरातील कटकटी वादविवाद हे हळूहळू आपल्या घरातून नष्ट होत असतं. पण आता बघा, बऱ्याच घरामध्ये वादविवाद हे होतच असतात. भांड्याला भांडण तर लागतच असतं. पण त्याचबरोबर आपण जर स्वामींच्या सेवेत आल्यानंतर आपण जर घरामध्ये हे जे छोटेसे लहान सहान उपाय तोडगे जर केले तर याचा छान असा प्रभाव आपल्या घरात दिसून येतो आणि त्याच्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे एकदम छान असं वातावरण पण होत असतं. त्याच्यामुळे आवर्जून तुम्ही तुमच्या घरामध्ये हे लहान सहान तोडगे उपाय अवश्य करून बघा. त्याचबरोबर दररोज संध्याकाळच्या टायमिंगला लक्ष्मी माता ज्यावेळेस आपल्या घरामध्ये येत असते त्यावेळेस आपल्या दारासमोर चपला ह्या ज्या काही आहेत तर त्या आपल्याला एका बाजूला एका कडेला जे चप्पल स्टँड असतं किंवा एका साईडला आपण ठेवून द्यायचं. त्याचबरोबर तुळशीला तुपाचा दिवा दररोज संध्याकाळी तुळशीला तुपाचा दिवा लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर घरामध्ये आपल्याला जे काही लक्ष्मी माताचे मंत्र आहेत, स्रोत आहेत, ते लक्ष्मी माताचे आपल्याला मंत्र स्रोत आपल्या घरामध्ये लावायचे आहेत. तारक मंत्र लावायचा आहे, स्वामी महाराजांचा जप लावायचा आहे, स्वामींचे गाणे लावायचे आहे, दत्त महाराजांचे गाणे लावायचे आहेत. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम आपल्या घरामध्ये सतत तुम्हाला लावायचं आहे, जेणेकरून आपल्या घरात छान असं एकदम प्रसन्नमय वातावरण आपल्या घरात निर्माण होतं. त्याचबरोबर आपल्या घरातील जे काही बाधा दोष जे काही आहेत तर ते नाहीसे व्हावे यासाठी दररोज तुम्हाला पंचमहायज्ञ आवर्जून करायचा आहे. तर पंचमहायज्ञ का करायचा तर बघा, जे काही आपल्याला लागलेले दोष आहेत, समजा पितृदोष असेल किंवा कोणतेही दोष असेल तर त्या दोषातून निवारण होण्यासाठी आपल्याला कुठे जाऊन पितृदोष करणं होत नसेल किंवा कोणते यज्ञ करणं होत नसतात, पण त्याच्यासाठी हा छान असा उपाय पंचमहायज्ञ आहे. महायज्ञ म्हणजे काय करायचं आहे, सकाळी ज्यावेळेस पहिली स्वयंपाक करताना ज्यावेळेस पहिली चपाती किंवा करतो त्यावेळेस गॅस आपण पेटवतो तर सर्वात आधी तुम्हाला जे गॅस पेटवलेला आहे तर त्याच्यावर थोडीशी तुपाची धार सोडायची आहे किंवा कागदाला थोडंसं बोटाने तूप लावून तुम्हाला तो कागद पेटवून द्यायचा आहे. हे एक सगळ्यात आधी करायचं. नंतर ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक करायला सुरुवात करतात त्यावेळेस पहिली चपाती तुम्हाला छोटासा नैवेद्य बनवायचा आहे. तो नैवेद्य गाईसाठी तुम्हाला बाजूला काढून ठेवायचा आहे आणि दुसरा म्हणजेच कावळ्याला स्लॅपवर ठेवा, पत्र्यावर ठेवा, कावळ्यासाठी तुम्हाला तो नैवेद्य ठेवायचा आहे. आणि तिसरं, ज्यावेळेस आपल्या घरामध्ये कुठेही कोपऱ्यात म्हणा कुठेही काळ्या मुंग्या असतात किंवा लाल मुंग्या असतात तर त्यांना आपण हाकलून न लावता त्यात थोडीशी साखर त्या काळ्या मुंग्यासाठी टाकायची आहे. आणि 5वी म्हणजेच अतिथी देवो भव. बघा, आपल्या आधीपासूनच म्हण आहे की अतिथी देवो भव म्हणजे घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान हा केलाच पाहिजे. तर घरात लहान मुली येऊ, मोठे येऊ, कोणीही अनोळखी व्यक्ती येऊ तर त्याचा घरामध्ये मान सन्मान करणं, त्याला चहा पाणी करणं, जेवायला विचारणं हे सुद्धा आपण आवर्जून करायचं आहे. किंवा एखादी ऋषी समजा मागणारे कोण असतात, एखादी ऋषी आपल्या दारात आले तर त्यांचाही मान सन्मान करून त्यांना खायला प्यायला द्यायचं. तर यालाच पंचमहायज्ञ असं म्हणतात. हे जर तुम्ही छोटेसे लहान सहान उपाय जर केले तर तुम्हाला लवकर छान असा अनुभव येईल आणि याचा अनुभव तुम्हाला लवकरात लवकर येणार म्हणजे येणारच. फक्त हे सर्व करताना तुमचा विश्वास आणि श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं असतं. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की एक लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.